नमस्कार सर्वांना. तर आपण 11वी साठी मॅथ्सचे लेक्चर जे आहे ते स्टार्ट केलं होतं आपण चॅप्टर नंबर 1. तर आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये इंट्रोडक्शन पार्ट आपण बघितला होता. तर आज आपल्याला काय बघायचं आहे, जो पुढचा पार्ट आहे म्हणजे अँगल जे आहे ते अँगल एक्झॅक्टली मेजर कसे केले जातात ते बघायचे. तर नमस्कार सर्वांना. माझं नाव सोना मॅम. कर्मवीर प्रबोधिनी सातारा विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणारे एक चळवळ या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर मी तुमच्या सर्वांचं स्वागत करते. तर आपण सुरू करूया की अँगल जे आहे त्या अँगलला नक्की मेजर कसे केले जातात. तर अँगलला मेजर करण्याच्या दोन पद्धती आहेत, दोन सिस्टीम आहेत. पहिली आहे डिग्री आणि दुसरी आहे आपली रॅडियन. म्हणजे आतापर्यंत आपण कशात म्हणजे आपण आतापर्यंत 5वी ते 10वी पर्यंत बघितलं, पण आपण बऱ्यापैकी कुठलं बघितलं तर डिग्री बघितलं. रॅडियनकडे आपल्याकडे फोकस नव्हता. फोकस रॅडियनवर कधी आहे आता 11वी पासून पुढे. म्हणजे आपल्याला आता ट्रिग्नोमेट्री वगैरे सगळा पार्ट सुरू होणार आहे, तर सगळं कोणावर डिपेंड आहे, ह्या रॅडियनवर. त्यामुळे हा पॉईंट तुमचा एकदम छान असला पाहिजे. तुम्हाला समजलं पाहिजे की नक्की हा पॉईंट काय आहे. हा पॉईंट समजला की तुम्हाला पुढचं जे आहे ते पुढच्या कॉन्सेप्ट इझिली क्लिअर होतील. तुम्हाला जास्त एफर्ट्स घ्यावे लागणार नाही. त्यामुळे हा कॉन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर करून घ्या. आपले लेक्चर शेवटपर्यंत बघा. तुम्ही आपले लेक्चर बघितले तर तुम्हाला इकडे तिकडे बघायची गरज लागणार नाही. त्यामुळे आपले लेक्चर शेवटपर्यंत बघत राहा आणि सगळे तुमचे जे कॉन्सेप्ट्स आहेत ते कॉन्सेप्ट काय करा, क्लिअर करून घ्या. आता डिग्रीलाच काय बोलतो आपण, सेक्साडेसिमल. सेक्साडेसिमल हे सुद्धा काय आहे, डिग्रीलाच बोलतात. किंवा रॅडियनला काय बोलतो आपण, सर्क्युलर सिस्टीम असंही म्हणतो. डिग्रीला आपण सेक्साडेसिमल असं बोलतो आणि रॅडियनला सर्क्युलर सिस्टीम असं बोलतो. आता ह्याच्यात आपली डिग्री म्हणजे काय, जर का 1 डिग्री असेल तर किती मिनिट्स असतात, तर 60 मिनिट असतात. हे नेहमी लक्षात ठेवायचं. आणि 1 मिनिट म्हणजे किती असतात, 60 सेकंद असतात. हे नेहमी तुमच्या लक्षात असलं पाहिजे. 1 डिग्री म्हणजे 60 मिनिट आणि 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. हे तुमच्या लक्षात असलं पाहिजे कन्वर्जन. आता आपण पुढचं बघूया की डिग्रीला रॅडियन मध्ये, म्हणजे जर का तुम्हाला डिग्री मध्ये विचारलं तर डिग्रीला रॅडियन मध्ये कसं करायचं, आणि जर का रॅडियन विचारलं तर रॅडियनला डिग्री मध्ये कसं बघायचं, म्हणजे कसं कन्वर्ट करायचं हे आपल्याला बघायचं आता पुढं. तर आधी बेसिक गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे जर का तुम्हाला जर का 0 डिग्री विचारलं तर 0 डिग्रीला तुम्हाला रॅडियन काय असेल रे, 0 डिग्रीचा रॅडियन किती असेल. ऑफकोर्स 0 डिग्री असेल म्हणजे रॅडियन पण काय असेल तुमचा 0. रॅडियनला आपण डिनोट कशाने करतो, सी ने. कशाने, सी ने. हा सी म्हणजे काय आहे तुमचा रॅडियन. आणि हा 0 आहे, म्हणजे हा जो 0 आहे छोटासा काढायचा, जास्त मोठा नाही काढायचा. त्याला आपण काय बोलतो, कशाने डिनोट करतो आपण, 0ला. त्यालाच आपण काय बोलतो, डिग्री. सी म्हणजे काय, रॅडियन. हे नेहमी लक्षात असलं पाहिजे, कन्फ्युज व्हायची गरजच नाहीये. हे लक्षात बघता क्षणी लक्षात आलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण काय बघितलं, 0ला काय, 0 रॅडियन. आता पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 180 डिग्री जे आहे ना त्याला आपण काय बोलतो, पाय असं बोलतो. पाय सगळ्यांनाच माहितीये, पाय रॅडियन. 180 डिग्रीला पाय रॅडियन बोलतो. तर 360 डिग्रीला काय बोलेल आपण, ऑफकोर्स जब 180 से 360 काय आहे, डबल आहे, म्हणजेच काय ना 2 पाय. 2 पाय रॅडियन. आता 180 चा जो निम्मा आहे तो कोण आहे, 90 डिग्री. जर का आपण 180 डिग्रीला पाय म्हणत असेल तर 90 डिग्रीला काय म्हणत असणार आहे, पाय बाय 2. पाय बाय 2 रॅडियन. ह्या बेसिक जे आहे ते बेसिक तुमचं काय असलं पाहिजे, लक्षातच असलं पाहिजे. ओके. 0 डिग्रीला 0 रॅडियन बोलतो. त्याच्यानंतर तुम्ही लक्षात काय ठेवायचं, 180 डिग्रीला आपण काय बोलतो, पाय रॅडियन. त्याच्यानंतर जर का 180 म्हणजे 360 काय आहे तुमचं, डबल आहे 180च्या. 180च्या डबल आहे म्हणजे इथं काय ना 2 पाय रॅडियन. आणि 90 डिग्री काय आहे, आपलं जे 180 आहे त्याचा हाफ आहे, म्हणजे इथं काय ना पाय बाय 2 रॅडियन. आता जर का तुम्हाला 30 डिग्री 45 डिग्री हे सगळं विचारलं तर कसं लिहिणार, तर आपण ते बघूया. आता आपल्याला 30 डिग्रीला बघायचं. 30 डिग्रीला काय येणार, 45 डिग्रीला काय येणार आणि 60 डिग्रीला काय येणार. ह्या स्टँडर्ड व्हॅल्यू ज्या आहेत त्या तुमच्या लक्षात असल्याच पाहिजेत. 30 डिग्रीला काय येणार, 180 डिवाइड बाय करायचं, पुढची जी काय व्हॅल्यू येईल ती काय येईल 30. म्हणजे 180 डिवाइड बाय 6 करा म्हणजे काय येईल तुमचं 30. म्हणजे पाय अपॉन 6 काय येईल, रॅडियन कशाचं येईल 30 डिग्रीचं. त्याच्यानंतर पाय अपॉन 4 केलं तर कशाचं येईल 45 डिग्रीचं. आणि पाय अपॉन 3 केलं तर कोणाचं येईल तुमच्या 60 डिग्रीचं येईल.
60 डिग्रीचा रेडियन काय येईल π/3. आता 3 हे करा 180 डिवाइड बाय 3 करा 60 डिग्री येईल. जर का 180 डिवाइड बाय तुम्ही 6 केलं तर 30 डिग्री येईल. 180 डिवाइड बाय 4 केलं तर 45 डिग्री येईल. क्रॉस चेक करायचं असेल तर क्रॉस चेक करून घ्या म्हणजे तुमच्या पटकन लक्षात राहील की हे नक्की आपण कसं आलेलं आहे ते. ओके, ह्या स्टँडर्ड व्हॅल्यू आहेत ह्या तुमच्या लक्षातच असल्या पाहिजे. पण जर का एखादी अशी व्हॅल्यू आली जर का तुम्हाला ती कन्वर्टच करता आली नाही तर ती तुम्ही कशी करणार? तर त्याच्यासाठी काय आहे एक फॉर्म्युला आहे म्हणजे ते तुमच्या लक्षातच असलं पाहिजे की ते कन्वर्ट कसं करायचं. जर का तुम्हाला 100 डिग्रीचं विचारलं, आता 100 डिग्रीचं एवढं पटकन लक्षात येणार आहे का? तुम्हाला काही बेसिक विचारलं बाकी दुसरं तर तुम्हाला कन्वर्ट करता येणार आहे का? तर ते कन्वर्ट नक्की कसं करायचं, कुठले फॉर्म्युला यूज करायचे की ज्याच्यातून तुम्हाला कन्वर्ट होईल किंवा त्याचं काय आहे ते आपण चेक करू. आता आपण बघूया की डिग्रीचं रॅडियन मध्ये कसं कन्वर्ट करायचं आणि रॅडियनचं डिग्री मध्ये कन्वर्ट कसं करायचं. तर नेहमी लक्षात ठेवा जर का तुम्हाला डिग्रीचं रॅडियन मध्ये कन्वर्ट करायचं असेल, डिग्रीला रॅडियन मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर नेहमी लक्षात ठेवायचं की 180 डिग्री इज इक्वल टू π/180 रॅडियन. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. आणि जर का तुम्हाला रॅडियन टू डिग्री कन्वर्ट करायचं असेल, रॅडियन टू डिग्री तर फक्त याचं उलट म्हणजेच 1 रॅडियन इज इक्वल टू 180/π डिग्री. सिंपल आहे. एवढं फक्त लक्षात ठेवलं तर तुम्ही इझिली डिग्री टू रॅडियन करू शकता, रॅडियन टू डिग्री करू शकता. जास्त डोकं लावायची गरजच नाहीये, फक्त हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता आपण त्याचं एक्झाम्पल बघूया. जर का तुम्हाला विचारलं की 100 डिग्रीचं तुम्ही रॅडियन मध्ये कसं कन्वर्ट कराल तर आपण बघूया. जर का 100 डिग्री सांगितली असेल तर काय येईल तुमचं 100 डिग्री मल्टिप्लाय काय आहे तुमचं 1 डिग्री तेव्हा किती आहे π/180. म्हणजे काय करणार आपण π/180 घेणार. π/180 म्हणजे काय आता बघा हा शून्यला हा शून्य गेला. आता 2 पंचे 10, 2 9 18 म्हणजेच काय आलं 100 डिग्री इज इक्वल टू π/9 π रॅडियन. हे कोणाचं आलं 100 डिग्रीचं आपण रॅडियन मध्ये कन्वर्ट केलं. आता तसंच जर का तुमचं रॅडियनचं तुम्हाला जर का ह्याच्यात कन्वर्ट करायचं असेल डिग्री मध्ये तर कसं करणार. तर त्याच्यासाठी आपण एखादं एक्झाम्पल घेऊ म्हणजे तुम्हाला इझिली समजेल. 3π/2 रॅडियन. ओके, आता ह्याचं आपल्याला कशात कन्वर्ट करायचंय डिग्री मध्ये. तर काय करणार तुम्ही, आपला फॉर्म्युला काय आहे 180 डिग्री अपॉन 5 म्हणजे 3π/2 मल्टिप्लाय 1 रॅडियन तेव्हा किती असतात 180 डिग्री अपॉन π म्हणजेच काय ना 180/π. आता इथून काय हा पायला हा पाय गेला 2 9 18 हा शून्य राहिला. आता 3 9 27 म्हणजे काय आलं 270 डिग्री. ओके, आलं 3π रॅडियन 3/2 π रॅडियनचं काय आलं 270 डिग्री आलं. सिंपल. कळलं तुम्हाला की डिग्रीचा रॅडियन मध्ये कसं कन्वर्ट करायचं, रॅडियनचं डिग्री मध्ये कन्वर्ट कसं करायचं. त्याच्यासाठी दोन फॉर्म्युला आहेत. जर का 1 डिग्री असेल इज इक्वल टू π/180c तर जर का तुम्हाला काही विचारलं 100 डिग्री किंवा 120 काही विचारू दे 240 एक्सेट्रा तर काय करायचं ती व्हॅल्यू घ्यायची मल्टिप्लाय बाय जो तुमचा फॉर्म्युला आहे 1 डिग्री इज इक्वल टू काय आहे ते लिहायचं. त्याच्यानंतर त्याचं कन्वर्जन करायचं तुमचं फायनल आन्सर येऊन जाईल. जर का इकडे विचारलं की रॅडियनचं डिग्री मध्ये कन्वर्ट करा तर तुम्ही काय करणार, तुमचं जे आहे त्याच्यावरनं काय करणार, तुमचा फॉर्म्युला काय आहे 1 रॅडियन इज इक्वल टू 180 डिग्री अपॉन पाय म्हणजेच काय करणार तुम्ही की तुमचं जे काय आहे तुम्हाला विचारलंय ते मल्टिप्लाय बाय हा फॉर्म्युला यूज करणार. मग कन्वर्जन करणार तुमचं फायनल आन्सर काय होईल निघून येईल की तुमचं रॅडियनचं डिग्री मध्ये कन्वर्ट होईल, डिग्रीचं रॅडियन मध्ये कन्वर्ट होईल. हे एवढं सोपं आहे. फक्त तुम्हाला लक्षात काय पाहिजे तुमचा तो जो काय फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला काय पाहिजे व्यवस्थितपणे लक्षात असला पाहिजे. ते आलं की तुम्हाला सगळं येऊन जाईल. आता आपण काय करतो एक्सरसाइज नंबर 1.1 स्टार्ट करतोय. क्वेश्चन नंबर 1 मधला ए. आता त्याच्यात काय तुम्हाला सांगितलंय बघा की काय सांगितलंय डिटरमाइन विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स ऑफ अँगल आर कोटर्मिनल म्हणजे ह्या पेअर मधलं कोटर्मिनल अँगल आहेत का नाहीयेत हे आपल्याला बघायचंय. तर कोटर्मिनलची आपण कॉन्सेप्ट काय घेतली होती की कोटर्मिनल अँगल म्हणजे जर का मायनस करून किंवा मल्टिप्लाय करून त्याचा आन्सर काय आला पाहिजे 360 डिग्री म्हणजेच एकतर
मायनस करून 360 डिग्री आलं पाहिजे, म्हणजे काय बी मायनस वगैरे केलं की 360 आलं पाहिजे, किंवा मल्टिप्लाय करून म्हणजे 360 चा डबल, 360 चा डबल काय असतो 360 प्लस 360 720 प्लस 1080 प्लस पुढे काय असेल ते हे 360 चे मल्टिप्लाय आले पाहिजे, किंवा मायनस वगैरे करून काय आलं पाहिजे 360 डिग्री आलं पाहिजे. हे आपलं म्हणजे मेन असतं की हे आपला रूल आहे. ओके, तर आता आपल्याला ह्याच्यात बघायचं की ह्या टर्मिनल अँगल आहे का नाही बघायचं ते बघा. ओके, तर काय करायचं पहिल्यांदा ह्याच्यातला मोठा कुठला आहे 210 डिग्री आहे का 150 डिग्री, तर 210 म्हणजेच काय करणार 210 डिग्री मायनस करणार. काय करायचं असतं आपला रूल मायनस किंवा मल्टिप्लाय करून मायनस करणार. हे काय आहे मायनस 150 डिग्री म्हणजेच काय 210 मायनस मायनस प्लस 150 काय आलं आन्सर 0 0 0 0 5 1 6 2 1 3 आलं का 360 डिग्री. आपला रूल मल्टिप्लाय मध्ये 360 डिग्री आहे का, म्हणजे 360 जर का डिग्री झालं तर आपला हा कोटर्मिनल आहे का नाही, तर ऑफकोर्स आहे. म्हणजेच काय ह्याचं येणार विच इज मल्टिपल ऑफ 360 डिग्री. So 210 degree and minus 150 degree are coterminal angle. आहेत ना. इतकं सोपं आहे. ओके, समजलं. म्हणजेच काय आपण बघितलंय की आपल्याला जे काय आहे मोठ्या संख्येने काय करायचं पहिल्यांदा घ्यायची मोठी संख्येनं पहिल्यांदा घेतल्यानंतर ना छोटी संख्या त्याच्यातनं वजा करायची. आता इथं मायनस मायनस प्लस झालं, मायनस मायनस प्लस झाल्यावर काय 210 प्लस 150 केलं तर 360 डिग्री येतं. 360 डिग्री हे आपल्या रूल मध्ये आहे. म्हणून काय झालं की हे काय सांगितलं आपण की हे जे आहेत 210 डिग्री आणि मायनस 150 डिग्री हे काय आहे कोटर्मिनल अँगल आहेत. म्हणजेच काय त्यांचा जो टर्मिनल रे आहे ओके तो काय आहे एकाच ठिकाणी येणार. मी तुम्हाला कॉन्सेप्ट शिकवली होती मागच्या लेक्चर मध्ये. जर का कोणाला प्रॉब्लेम असेल तर मागचा लेक्चर बघून घ्या, तुमच्या कॉन्सेप्ट एकदम क्लिअर होतील. आता आपण पुढचं एक्झाम्पल बघू. एक्सरसाइज बदला. इथे काय लिहिलंय 360 डिग्री आणि मायनस 30 डिग्री. म्हणजेच काय करायचं आपल्याला इथं 360 डिग्री मायनस मायनस 30 डिग्री. ओके, आता ह्याच्यात बघूया काय करायचं ते 360. आता इथं पण मायनस मायनस प्लस आणि 30 म्हणजेच काय झालं बघा 0 ला 0 6 3 9 आणि 3 390 डिग्री आली. 390 डिग्री आपल्या रूल नुसार बसते का रे 360 पाहिजे आपल्याला. 360 चा डबल काय होतं 720 म्हणजे येते का नाही येत. म्हणजेच काय विच इज नॉट मल्टिप्लाय ऑफ 360 डिग्री. आहे का 360 डिग्री न मल्टिप्लाय होते का. एकदा ते 360 पण नाहीये 360 चा डबल पण नाहीये म्हणजे ते आहे का तर नाहीये. म्हणून काय म्हणलो आपण की 360 डिग्री and minus 30 degree are not coterminal angle. नाही येतच ना रूल मध्ये बसत पण नाहीये. ओके, आता आपण पुढचे एक्झाम्पल घेऊ. नोट डाऊन करून घ्या आणि तुम्हाला समजत असेल कॉन्सेप्ट तर तुमचं तुम्ही सॉल्व्ह केलं तरीही चालू शकतं. पुढचे बघूया की नक्की काय काय येते कोटर्मिनल अँगल येतात का नाही येतात. तर पहिल्यांदा बघूया मायनस 180 डिग्री 540. ओके, पहिल्यांदा आपला रूल काय आहे की आपल्याला काय करायचं मोठ्या संख्येतून लहान संख्या. म्हणजे आता इथं बघूया 540 मायनस मायनस 180 डिग्री. ह्याचं काय येते बघा 540 मायनस मायनस प्लस 180. बघूया 0 ला 0 8 9 10 11 12 चे 2 ह्याच्याला 1 5 आणि 6 6 आणि 1 7 720 डिग्री येते. 720 डिग्री आपल्या रूल नुसार बसते का ऑफकोर्स बसते. 360 चा डबल कोण आहे 720 म्हणजेच काय विच इज मल्टिप्लाय ऑफ 360 डिग्री. म्हणजेच काय मायनस 180 डिग्री and 540 degree are coterminal angle.
आहे का तर ते रूल मध्ये बसलं. रूल काय आहे आपला? रूल असा आहे की ते 360 डिग्रीच्या मल्टिप्लाय असलं पाहिजे किंवा मायनस असलं पाहिजे. ते जर असेल तर कोटर्मिनल अँगल हा येतोच. आता पुढचा क्वेश्चन बघूया. आता ह्याच्यात काय आहे? मोठं कोण आहे? 675 मायनस 405 डिग्री म्हणजेच काय आलं? 675 अधिक 405. 675 प्लस 405 5 5 10 0 ह्याच्याला 1 त्याच्यानंतर 7 1 8 आणि 6 4 10. ओके 10. 1080 आपल्या रूल मध्ये बसते का? 360 चं 3 पट कोण असते? 180. म्हणजेच काय? which is multiple of 360 डिग्री. म्हणजेच काय आलं? सो -405 डिग्री and 675 डिग्री आर कोटर्मिनल अँगल. हे पण काय आहेत? कोटर्मिनल अँगल आहेत. का आहे? का तर हा काय आहे? 3 पट आहे. म्हणजेच काय? 1080 म्हणजेच काय आहे? 3 मल्टिप्लाय बाय 360 आलं तर काय आलं इथं? 1080. आणि इकडे काय आलं बघा? जर का 2 मल्टिप्लाय बाय 360 केलं तर काय आलं? 720 आलं. म्हणून तिसरं बघूया आपण. 860 मायनस 580 काय ते बघा? 0 तून 0 गेले, 16 तून 8 गेले 8, त्याच्यानंतर 7 तून 5 गेले 2. 280. 280 बसते का कशात? नाही बसत. म्हणजे which is not multiple of 360 degree. So 860 degree and 580 degree are not coterminal angle. आता ह्या क्वेश्चन मधला आपण शेवटचा क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 6 वाला. आता बघा काय लिहिलंय? 900 डिग्री आणि -900 डिग्री. म्हणजेच काय? 900 पॉझिटिव्ह मधनं पहिल्यांदा मायनस 900. ओके आता काय करायचं? 900 मायनस प्लस 900 इज इक्वल टू काय आलं बघा? 9 9 18 म्हणजे 1800 आलं बघा. म्हणजेच काय? आता हे 1800 जे आहे ते 360 चं मल्टिप्लाय आहे का? तर आपल्याला चेक केलं पाहिजे. म्हणजेच काय? आपण बघितलेलं 360 × 4 करा बघा. 400 24 4 3 12 13 14 1440 लहान आहे अजून एकदा बघितलं पाहिजे. 360 मल्टिप्लाय बाय 5 5 0 0 6 5 30 5 3 15 15 3 18 बरोबर. म्हणजे 360 चं 5व्या पट काय आहे? आपला 1800 किंमत आहे. म्हणजेच काय आलं? 5 मल्टिप्लाय बाय 360 इज इक्वल टू काय आहे? 1800. हे आपलं रफ वर्क आहे. हे काय लिहिलं नाही तरी चालेल. ओके म्हणजेच काय? हे आहे का 360 चं मल्टिपल? तर आहे. म्हणजेच which is multiply of 360 degree. So 900 degree and -900 degree are coterminal angle. आलं लक्षात? आपण काय बघितलं आज?
डिग्री टू रॅडियन कसं करायचं, रॅडियन टू डिग्री कसं करायचं. त्याच्यासोबत आज आपण बघितलं एक्सरसाइज 1.1 मधला क्वेश्चन नंबर 1 मधला ए पार्ट, ज्याच्यात काय होतं आपल्याला की जे कोटर्मिनल अँगल आहेत का नाहीयेत. कोटर्मिनल अँगल म्हणजे काय, मायनस करून किंवा मल्टिप्लाय करून तुमचं काय आलं पाहिजे 360 डिग्री, म्हणजे 360 डिग्रीचा पाडा तरी आला पाहिजे किंवा मायनस वगैरे करून 360 डिग्री तरी आली पाहिजे. जर का ते असेल तर काय आहे तुमचं कोटर्मिनल अँगल. म्हणजेच काय, त्या दोघांची पण दोन्ही जे काय आहे तुमचे अँगल त्याचं काय आहे, तुमचा जो टर्मिनल रे आहे तो काय असणार आहे, सेम असणार आहे. ज्याचा टर्मिनल रे हा सेम असतो ते कोण असतात, कोटर्मिनल अँगल असतात. हे आपण आधीच बघितले आधीच्या लेक्चरमध्ये. ओके, तर अशाच आपल्या लेक्चर पूर्णपणे व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या सगळ्या कॉन्सेप्ट क्लिअर होतील. तुम्हाला एक्स्ट्रा एफर्ट घ्यायची गरज नाहीये. तर तुम्ही जर का आपल्या चॅनलला नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे. सगळा HSCचा 11चा नीटसाठीचा, CET साठीचा, NDA साठीचा आणि अशा बऱ्याच कॉम्पिटिटिव्ह एक्झाम साठीचा काय करणार आहे आपण, सिलेबस जो आहे तो कव्हर करणार आहोत स्टेप बाय स्टेप. तर तुम्ही आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला अशाच आपल्या मातृभाषेत नवनवीन व्हिडिओ आम्ही घेऊन येऊ. ओके, तर कर्मवीर प्रबोधिनी सातारा विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणारी एक चळवळ या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.